जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. सरकारच्या बाजूला निवडून आलेले जे आहेत, काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे, पण एवढी मतं कशी काय पडली, त्यांनाच आश्चर्य वाटते. त्यामुळं आपल्या कुणाचा प्रभाव आहे एकदा कळावं. शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे आहे. सत्तेत बसणाऱ्या शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं हे गडबड करूनच चालू आहे तर तो काम सरळ करू शकणार नाही. आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला मोकळेपणानं काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलेलं आहे. आणि खरंच निवडून आलं म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं तर. आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो, सकाळी काउंटिंग सुरू व्हायचं ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालायचं. आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबवायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने 8 तासात मतदान मोजून होतं. त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला. आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा, कारण जनतेच्या मनात शंका आहे. जनतेच्या मनात शंका आहे. आमचा विषय सोडून दे, आम्ही राजकीय पक्ष आहोत, पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरिबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ईव्हीएम ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं, असं आव्हान मी निवडणूक आयोगाला करतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.